हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे दुष्यंत आणि कृष्णाला आज घर सोडून जाताना पाय जड झालेले असतात. आपलीच माणसं जेव्हा आपला विश्वासघात करतात ना, तेव्हा त्या माणसांपासून लांब राहिलेलंच बरं म्हणून दुष्यंत आणि कृष्णा घराकडे शेवटची नजर टाकतात. या घरासोबत त्यांच्या खूप आठवणी जोडलेल्या असतात. ते दोघं बाहेरच आता अंगणात असतात. एवढ्यातच तिथे आढळराव येतात. आढळराव कृष्णाला विनवणी करतात, तुम्ही गावातल्या आपल्या घरी जावा किंवा तालुक्याला आपला बंगला आहे तिथं जावा, पण कृष्णे असं उघड्यावर कुठं राहू नका. कृष्णा म्हणते, आबा, दुष्यंत सरकारांनी स्वतःच्या सुखाचा घरादाराचा समध्याचा त्याग केलाय, त्यामुळं ते नाही ऐकणार माझं. आढळराव म्हणतात, अगं समजावून तरी बघ दुष्यंताला, असं उघड्यावर नका राहू. आढळराव म्हणतात, हे काय दिवस आलं माझ्या दुष्यंताला, तुमची दोघांची काही चुकी नसताना ह्यो वनवास तुमच्या नशिबी आला. कृष्णा म्हणते, आबा, नवऱ्याचा सहवास कुठं बी आणि कसा बी असला तरी स्वर्गच असतोय, तो वनवास नसतोय. कृष्णा म्हणते, आबा, मला तुम्ही आशीर्वाद द्या, तुमच्या लेकीची पाठवणी करताय असं समजा. आढळरावांच्या आता डोळ्यात पाणी आलेलं असतं. कृष्णा म्हणते, आबा, रडू नका हो, निवांत राहा, तुम्ही काळजी करू नका. कृष्णा आढळरावांच्या पाया पडते आणि आता आढळरावांचा आशीर्वाद घेऊन ते दोघं तिथून निघून जातात. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, आढळराव ढोलकी वाजवत येतात आणि बाळजाबाईला म्हणतात, होळी र होळी पुरणाची पोळी, आणि बाळजाबाईच्या साम्राज्याची होणार राग रांगोळी. तर इकडे कृष्णा दुष्यंतला समजावत असते की आता पुन्यांदा नव्यानं सुरुवात करायची आहे, तवा रडायचं बंद करा आणि नव्या उमेदीनं जगणं सुरू करा. तर इकडे बाळजाबाई आढळरावांना म्हणते, आढळराव, आता तुम्ही ढोलकी वाजवलीच आहे, तवा मी बी आता माझ्या जुन्या अवतारात येते. नाही तुम्हाला आणि कृष्णेला भीक मागायला लावली तर नाव नाही लावणार सुलोचना रांगणे पाटील.